तालुक्यातील इच्छापूर या नगरीमध्ये आज आहोत। इच्छापूर गावाला लागूनच असलेल्या एका सुंदर अशा टेकडीवर या ठिकाणी इच्छालिंग महादेव मंदिराची स्थापना ही करण्यात आलेली आहे। फार पूर्वीच्या काळामध्ये या ठिकाणी एक महंत होते, त्या महंतांनी या ठिकाणी एक छोटे शिवलिंग स्थापन केले होते। आज त्या शिवलिंगाचं आणि त्या मंदिराचं अतिशय विराट स्वरूप प्राप्त झालेलं आहे। इच्छापूर, निमखेडी, चारठाणा व परिसरातील सर्व पंचक्रोशीतील गावे या गावांच्या सहकार्यातून हे मंदिर अतिशय सुंदर प्रमाणात उभं राहिलेलं आहे। सभोवतालचा परिसरही अतिशय सुशोभित आणि सुंदर केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जो असलेला उद्याचा जो कार्यक्रम आहे कलश रोवण्याचा, हा अतिशय अप्रतिम आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून सर्वांच्या मनाला व आत्म्याला भावेल असा हा सुंदर उपक्रम आहे। त्यामुळे या उपक्रमासाठी आज आपण या ठिकाणी पोहोचलो। आज या ठिकाणी हवन 11 जोडप्यांच्या हस्ते हे केलं जात आहे। आणि आम्ही हे कशी पूजा करत आहे तर श्रुती आणि स्मृती दोन आहे। मम आत्मनः श्रुती स्मृती। मग हे काय आहे? श्रुती म्हणजे काय? रामायण हे ग्रंथ आहे, हे व्यासांनी लिहिले, वाल्मिकींनी लिहिले, यांचे कवी आहे, यांचे रायटर आहे। त्यांनी जो अनुभव घेतला, जे पाहिलं ते त्यांनी तिथं पुस्तकामध्ये, शब्दांमध्ये, संस्कृतमध्ये उतरवलेलं आहे। तर जे स्मृतींमध्ये सांगितलं त्याप्रमाणे आपल्या घरी पाहुणे अतिथी आल्यानंतर आपण त्यांचा सन्मान करतो, त्याप्रमाणे गणपती देवाचं इथं गणपती अथर्व शीर्षानं आपण अभिषेक केला आणि त्यांना जागेवरती स्थानापन्न करून आपण सगळ्यात पहिले त्यांचा आशीर्वाद घेतला। त्या सर्व तीर्थांचं दर्शन घेत आहे, सर्व नद्यांचं घेत आहे। तर त्यांच्याद्वारे आपण कलशामध्ये वेद मंत्रांद्वारे आपण जल अभिमंत्रित केलं, सूर्याची पूजा केली, दिव्याची पूजा केली, दक्षिण दिशेला भैरवाची पूजा केली, उत्तर दिशेला हनुमानाची केली। तर काय किंवा आता कुठल्याही चतुर्दिशा कुठूनही अश्रविघ्नपणे सुखी समृद्धीने पार पडावा याच्यासाठी आपण त्यांची प्रार्थना केलेली आहे। आणि कलश पूजन इथं असतील नानाविध प्रकार संकल्पामध्ये आपण उच्चारण केलं की मध्ये गोचर कुंडली, राशी कुंडली, नवमांश कुंडली, चतुर्थ अष्टम द्वादश म्हणजे चौथा, आठवा, 12वा हे जे कुंडलीचं जे स्थान असते हे अशुभ असते। याच्यामध्ये जर शुभ ग्रह आला तर तो अशुभ फल देतो, मानसिक त्रास देतो। त्याचा अर्थ आहे शांती असतो। तुम्हाला म्हटलं असतो म्हणाल पाणी का, त्याचा अर्थ काय? शांती असतो, माझ्या गावामध्ये शांती होते। पुष्टी असतो, माझ्या गावाचं पालन पोषण होईल देवा, एवढं मिळून दे। तुष्टी असतो, देवाचं मला मिळालेलं आहे त्यामध्ये मला संतोष होते। धान्य असतो का, शांती असतो त्या समृद्धीला। बाहेर कोणामध्ये आपण वेगळं पाणी काय ते कोणतं होतं? या पापम रोगम अशुभ। या ठिकाणी आपल्या सोबत सरपंच गणेश थेटे, माजी सरपंच शिवाजी पाटील व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे। कोणताही राजकीय कार्यक्रम हा नसून आध्यात्मिक आहे। या कार्यक्रमासाठी ते काय म्हणताय बघूया आपण आता। या ठिकाणी ह्या मंदिराच्या कळस रोहणाचा कार्यक्रम आहे, काय सांगाल गणेश भाऊ या ठिकाणी आपण या कार्यक्रमासंदर्भात? आमच्या इच्छापूर इथं परिसरातील एक भव्य असं मंदिर आम्ही निर्मितीसाठी विळा उचलला आहे। त्या मंदिराचं काम आता पूर्ण झालं असून त्याच्यावरती कलश रोहणाचा कार्यक्रम आपण उद्या ठेवलेला आहे। त्या कलश रोहणासाठी उद्या सकाळपासूनच कार्यक्रमाची आपण रूपरेषा आखलेली आहे। सकाळी मिरवणूक, दुपारी महाप्रसाद आणि संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी मी परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सर्व परिसरातील लोकांनी या कार्यक्रमासाठी येऊन महाप्रसादाचा व कीर्तनाचा लाभ घ्यावा। तसेच तालुक्यातील सर्व भाविकांनी सुद्धा या आमच्या गावाला येऊन येथील कार्यक्रमाची शोभा वाढावी व महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। कीर्तन कोणाचा? सत्यपाल महाराज यांचे शिष्य वनपाल महाराज बदळकर यांच्या समाज प्रबोधन आणि कीर्तनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। तरी संध्याकाळी 7 वाजता त्या कार्यक्रमासाठी आपण यायचं आहे। दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, त्याचाही आपण लाभ घ्यायचा आहे। सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत कीर्तन, दिंडी सोहळा आणि कलश मिरवणूक ठेवली आहे। याचाही परिसरातील सर्व भाविकांनी, साधू संतांनी आणि वारकरी टाळकरी मंडळींनी सुद्धा लाभ घ्यायचा आहे। तसेच सर्व राजकीय मंडळींना सुद्धा आपण आमंत्रित केलेलं आहे। तरी सर्व नागरिकांना हीच विनंती आहे की एक परिसरातील मोठं धार्मिक स्थळ आपण निर्मितीसाठी हा विळा उचलला आहे। सर्वांनी याला योग्य हातभार लावून आपल्या सेवेची संधी द्यावी व आपण आपलाही योगदान या कार्यामध्ये लाभ द्यावं अशी सर्वांना विनंती करतो। कोणता एक राजकीय कार्यक्रम नसून धार्मिक कार्यक्रम आहे, तरी सर्व राजकीय कार्यकर्ते मंडळी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी व या कार्यक्रमाची शोभा वाढवी हीच नम्र विनंती। हळूहळू चाललंय।